चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा। आजचा दिवस तुमचा खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्यावं ईश्वराने प्रार्थना। तर आज मतदानामध्ये सर्वांनी मतदान करा आणि विचारपूर्वकच मतदान करा। स्नो आला बघा। चला आज मतदान डे होता। हॅपी बर्थडे कसा राहतो, मदर्स डे कसा राहतो, तसा मतदान डे होता। तर सर्वांनी केलं का तुम्ही मतदान? सर्वजण जा मतदान करायला, कारण शासनाने नियम काढलाय सर्वांनी मतदान करायचं, एकाने पण नाही सोडायचं। एक एक मत म्हणजे महत्वाचे असतं, तर मत कधी सोडू नये, सर्वांनी मतदान करायला जायचं। तर बघा आमचा लिओ पण, आमचा स्नो पण सर्व काय ऐकतोय मी काय सांगते ते। स्नो तू पण जाशील का मतदान करायला? तू पण जाशील का मतदान करायचं? आणि मतदान करायचं सोचून समजूनच मतदान करायचं। तर त्याला आज तर ब्लॉग बनवायला काही होतच नाही, सर्व पसारा पडलेला आहे माझ्या खाली, पण हा गव्हाचा पसारा अजून आवरायचा बाकी आहे। बघा सर्व पसारा आहे गव्हाचा, तो माझी हिंमतच होत नाही, हात दुखतो ना म्हणून गाड्याची हिंमतच होत नाही। सर्व काय पसारा पडलेला आहे। वरती रूमचं काम काढलेलं आहे, पीओपी करायचे, दरवाजा बसवायचा आहे, टॉयलेट बाथरूम तिथं बनवायचं आहे, वरचं काम अपूर्णच होतं, तर आता ते काम पण काढलेलं आहे सर्व काही। तर चला म्हटलं थोड्याशा गप्पा मारू तुमच्याशी। आज ब्लॉग बनवायला मला काही सुचतच नव्हतं आणि कंटाळा पण येत होता थोडासा। बघा हा कसा पळ काढतो बघा। आणि याची आंघोळ केली होती ना, इतका सुस्त सोप्यावर झोपलेला आहे ना, तुम्हाला दाखवते मी, शूट केलेलं आहे मी त्याचे। इतका शांत आणि इतका मस्त घासून आंघोळ केली होती त्याची। आज मला मारतो, घासून आंघोळ केली होती ना। सेकंद दे सेकंद देतो थांब नाही रे भाऊ, इथला भारी देशी चारतील सेकंद दे बेटा, सेकंड। तर चला आज एवढंच, आज ब्लॉग बनवायला काहीच नव्हतं। तर आज मतदानामध्ये सर्वांनी मतदान करा आणि विचारपूर्वकच मतदान करा। आज तर स्नोचं खूप घासून आंघोळ केली ना, तर खूप छान मस्त शांतवार झोपलेली ती सोप्यावर। बघा खूप छान झोप लागली तिला। चला मी बनवणार आहे इथं आता रवाचे आप्पे। आज दुपारी ना काहीच रेसिपी बनवलेली नव्हती आम्ही, तर चला इथं घेते मी 2 वाट्या रवा, मोजून 2 वाट्या रवा घ्यायचे आपल्याला इथं। तर सकाळी ना नुसतं पोहेच बनवलं होतं आम्ही, दुपारी स्वयंपाकाचं नाही बनवला, त्यासाठी आता लवकर बनवते मी। तर साहित्य घेतलेले बघा, 1 बारीक टमाटा चिरलेला आहे, 2 बारीक छोटे बारीक कांदे चिरलेले आहे, कोथिंबीर, सर्व काही साहित्य इथं टाकलेले, थोडंसं जिरं, 1 चम्मच मीठ आणि 2 चम्मच दही। जास्त काही साहित्य पण लागत नाही, आणि 2 चम्मच दही टाकलेलं आहे। त्यानंतर आहे ना हे छान असं आधी सुक्क मस्त मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे असं। हे मिक्स झाल्यावर अर्धा ग्लास पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे, अर्धा ग्लास पाणी टाकून पूर्णपणे याला असं फेटून घ्यायचं आहे मस्त। हे असं पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे मस्त। त्यानंतर आपल्याला आहे ना अजून थोडंसं इथं पाणी लागणार आहे, तुम्हाला जसं पाणी लागेल ना तसं टाका, जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही। तर हे बघा अशा प्रकारे हे भिजून आता मी आहे ना 15 मिनिटासाठी मुरायला ठेवणार आहे, कारण जर हे मुरून गेले ना तर आप्पे इतके छान येतात ना, त्यासाठी मी आता इथं झाकण झाकते। तर हे मुरलं जातं तोपर्यंत मी इथं चटणी बनवून घेणार आहे। थोडे शेंगदाणे घेतले, थोडे खोबऱ्याची कीस घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, असं थोडंसं जिरं आणि मिक्स करून मस्त असं वाटून घेतलेलं आहे मी। हे बघा, तर याला आता तडका द्यायचा आहे। तर मी गॅसवर आधीच तेल तापायला ठेवलं होतं, तर कढीपत्ता टाकला, राई टाकली, जिरं टाकलं,
तर चटणी वाटेमध्ये काढून घेतलेली आहे मी. छान मस्त असा तडका दिलेला आहे मी इथं. तर आपली इथं चटणी पण झालेली आहे. आता मी साईडला ठेवते. त्यानंतर आपल्या आप्पेचं पण मुरलं गेलेलं आहे इथं. आता आपल्याला आहे ना पाऊण चम्मच, अर्धामध्ये पण कमी चम्मच आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे इथं आणि छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे. हे फेटून झाल्यावर आता गॅस पेटून मी आप्याचं भांडं ठेवलेलं आहे तिथं. आता सर्व आप्पे मी अशा प्रकारे टाकून देणार आहे आणि लगेच झाकून द्यायचं. चला आपले आप्पे झाले का नाही इथं बघू. आप्पे झाले असतील तर पलटून द्यायचे त्यांना. एक भाग झाला, दुसरा भाग पलटवायचं आहे. पलटून झालेले तर आता आपल्याला इथं परत झाकून द्यायचं आहे. हे बघा आता सर्व काय आप्पे मी इथं काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. सर्व आप्पे असं एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेणार आहे. आता किचन वाटा पण पूर्ण आवरला गेला माझा. जेवण वगैरे झाले सर्वांची. किचन वाटा पूर्ण आवरून घेतला मी.